नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत आंजर्ले, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील कड्यावरील गणपती पाहण्यासाठी. वाटेत जातानाच आपणाला हा आंजर्लेच्या खाडीवरचा खूप लांब असा कोकणातील सर्वात लांब पूल पाहायला भेटतो. या पुलावरून निसर्गाचे खूप असे मनमोहक दृश्य पाहायला भेटते. येथे होड्यांचे खूप असे कारखाने आहेत. असेच आपण पुढे गेल्यावर खाडीमधून खूप असे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. कड्यावरील गणपतीला जायचं जर ठरलं तर हर्णेपासून आपल्याला 14 किलोमीटर दूर जावं लागतं. हे बघा, खाडीचा नजारा असा सुंदर असा दिसतोय. हा पूल कोकणातील सर्वात लांबीचा पूल आहे. अशा तऱ्हेने आपण आलो आहोत आंजर्लेच्या कड्यावरील गणपतीच्या जवळ. इथून आता आपणाला जायचं आहे अजून 4 किलोमीटर दूर. मग आपण असेच नजर करत निसर्गाचा आस्वाद आणि आनंद घेत पुढे गेलो. जाता जाता वाटेत आंब्याच्या, नारळाच्या, पोपळीच्या खूप अशा बागा, भरपूर अशा बागा लागल्या. जाता जाता मस्तपैकी करवंदाचा आस्वाद घेतला आणि मग कड्यावरील गणपतीच्या जवळपास पोहोचलोच होतो. हे पहा, समोर कमान आलेली आहे, कड्यावरील गणपती आंजर्ले. अशा तऱ्हेने आपण गणपती मंदिराच्या परिसरात प्रवेश केलेला आहे. हे बघा, समोर दिसतंय किती सुंदर असे कड्यावरील गणपती देवस्थानाचे मंदिर बनवलेले आहे. पांढऱ्या शुभ्र अशा संगमरवरी बनवले. मंदिराच्या आतमध्ये आल्यावर मन खूप प्रसन्न वाटते. आतमध्ये देवस्थान ट्रस्टने आतमध्ये पूर्ण बगीचा बनवले. आतमध्ये बघा, येथे भेट दिल्यावर मनाला खूप प्रसन्न वाटते. येथून शेजारीच हरिहरेश्वराचे मंदिर आहे आणि येथूनच आपण हरिहरेश्वर मंदिरापासूनच आता जाणार आहोत कड्यावरील गणपतीचे पहिले पाऊल पाहण्यासाठी. अशी आख्यायिका गायली जाते. हे मंदिर पूर्वी आंजर्लेच्या समुद्रकिनारी होते आणि हे मंदिर वर्षातून एकदा किंवा दोनदाच नजरेस पडत होते. मग त्या मंदिराच्या पुजारी यांच्या स्वप्नात जाऊन गणपती बाप्पांनी असा दृष्टांत दिला की माझे जिथे पहिले पाऊल दिसेल तिथे माझे मंदिर स्थापन करा. अशा तऱ्हेने हा गणपती बाप्पा कड्यावर येऊन बसलेला आहेत, म्हणून यांना कड्यावरील गणपती असे म्हटले जाते.